छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला विचारांची दिशा दिली आहे। प्रशासनाने कागद, वेळ आणि शाई याचा वापर जिहाद कमी करण्यासाठी करावा। आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता शिवरायांचे मावळे आम्ही एकत्र आलो आहोत। आता हिंदू समाजाने आपली एकजूट कायम ठेवून जिहादी विचारांचा बिमोड करण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले। कबनूर येथील महापुरुषांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तसेच पोलीस प्रशासनाकडून दाखल गुन्हे मागे घ्यावेत, महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात शासनाने कडक कायदा करावा या मागण्यांसाठी इचलकरंजीत शनिवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार राहुल आवाडे, आमदार संग्राम जगताप, RPI पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, गजानन महाजन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवतीर्थ येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। आमदार राहुल आवाडे यांनी यापूर्वी शहापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीसोबतच्या घटनेनंतर आम्ही लढा उभारला होता, तर आता कबनूरातील घटनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का होतात असा सवाल करत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविला। यापुढे छत्रपतींची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही दिला। गजानन महाजन गुरुजी यांनी आपली संस्कृती जगाला वंदनीय असून ती कायम ठेवली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असे सांगितले। RPIचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली असून छत्रपतींसोबत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याचे काम अशा प्रवृत्ती करत असून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असे त्यांनी सांगितले। मोर्चाची सांगता झाल्यानंतर शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार महेश खिलारी व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। प्रारंभी प्रेरणा मंत्राने सभेची सुरुवात करण्यात आली। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मार्गावरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। मोर्चात शहर व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते।